सर आम्ही आहे ना न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी इथे आलेलो नाही आहेत, तर आम्ही खंबीरपणे लढत देण्यासाठी इथे आलो आहोत. निश्चित आम्ही विजयाच्या जवळपास आहोत आणि विजय हा निश्चित असणार आहे, ही खात्री देऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. वरईतील कुठल्या आंदोलनामध्ये यापूर्वी कधी तुम्ही दिसला नाहीत? 2016 पासून आहे ना वरई बीडी साईच्या ज्या प्रश्नावर आहे वंचित बहुजन आघाडी सातत्याने काम करत आहे आणि त्यावर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा एक खारीचा वाटा आहे. मनोज मर्चंडे यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडीला नुकसान होईल किंवा नाही होणार, हा पक्षांतर्गत जो काय हे आहे तो आहे. ही मुळात लढाई आहे ना वरळीकर नागरिकांसाठी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आम्ही जनशक्तीसोबत आहोत, लोक आमच्यासोबत आहेत, वरळीकर आमच्यासोबत आहे आणि वरळीकरांचा कौल घेऊन आम्ही ह्या मैदानात उतरलेलो आहोत. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील एकमेव असा मतदारसंघ आहे वरळी, ज्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं नव्हे देशाचं लक्ष आहे. कारण की या वरळी विधानसभेमध्ये अटीतटीचा सामना होतो आहे. तीन दिग्गज उमेदवार या ठिकाणी आपली लढत लढत आहेत. या ठिकाणी एक नंबर आदित्य ठाकरे, शिवसेनेचे युवासेना प्रमुख, माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंचे सुपुत्र. त्याच्यामुळे हा शिवसेनेचा गड असलेला हा वरळी विधानसभेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं. याचं कारण असं की त्यांच्या विरोधात देखील तेवढेच ताकदीने प्रतिस्पर्धी उमेदवार उतरवले जात आहेत. मिलिंद देवरा आहेत, राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना या ठिकाणी एकनाथजी शिंदेंनी या ठिकाणी डेप्यूट केलेलं आहे की तुम्ही या ठिकाणाहून आदित्य ठाकरेंना पराभूत करा. संदीप देशपांडे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते या ठिकाणी जोर लावतात. राज ठाकरेंनी त्यांना विशेष पाठिंबा दिलेला आहे आणि असं असताना इतरही काही अजून उमेदवार आपापलं नशीब आजमावत आहेत आणि या ठिकाणी वरळी विधानसभेच्या ह्या निवडणुकीसाठी प्रयत्न करत आहेत. आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमोल निकाळजे यांच्यापर्यंत आलेलो आहोत. अमोलजी, स्वागत आहे आपलं. ह्या वरळीमधील हाय व्होल्टेज ड्रामा किंवा राजकीय स्पर्धा आणि हे चाललेलं गदारोळ हा सगळा आपण पाहत आहे. वरळी फेमस आहे, वरळी हिटलिस्टवर आहे, मुंबईत गाजते वरळी. कसं बघताय वरळी विधानसभेकडे? तुम्ही देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहेत. आज स्क्रुटनी होती, माझ्या माहितीनुसार ती स्क्रुटनीमधून तुम्ही सक्सेस झालेला आहात. पुढे बोला अमोलजी, काय सांगताय? प्रथम आता अभिषेकजी आपला आभार. या रणधुमाळीत आपण ज्या म्हटल्याप्रमाणे की जी तिरंगी म्हणा चौरंगी म्हणा अशा जो चर्चा होते, मग त्यांना किंबहुना तर अफवा पसरवली जाते की हे दिग्गज उमेदवार आहेत. आज वरळीकरांची एक शोकांतिक आहे की वरळीकरांचा स्थानिक लोकप्रतिनिधी प्राप्त होत नाहीत. इथे शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. शिवसेना पूर्वीपासून इथे लढत देत आलेली आहे, म्हणजे त्यांचा इतिहास आहे सूर्यकांत माळेगावांपासून नलावडेंपासून की आता सुनील शिंदेपर्यंत. पण आता ह्यांना का लोकप्रतिनिधी बदलावे लागले? 2019ला का लोकप्रतिनिधी बदलावे लागले? म्हणजे वरळीकर फक्त मतदारांपुरतंच मर्यादित आहेत का? वरळीकर यांच्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाबाबत किती हे केले आहेत? 5 वर्षात वरळीकरांनी पाहिलेलं आहे की इथले लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे त्यांच्याबरोबर जो काय अनुभव आहे तो खूपच निंदनीय आहे, दुःखदायी आहे. कारण का 5 वर्षात जर इथले जे युवराज आहेत, शिवसेनेचे जे युवराज आहेत, त्यांनी जर काम केलं असतं तर आज लोकांना बहिष्कार करण्याची वेळ आली नसती. आज हा बहिष्कार, हा जो विध्वंस लोकांच्या मनामनात बसलेला आहे तो आता मतपेटीतून बाहेर पडणार आहे. आम्ही काल परवा एक ना अहवाल आलेला आहे, कार्य अहवाल. लक्षात, ही लढाई विधानसभेची जी लढाई असते ती आरोग्य, शिक्षण आणि रोजगार ह्या मुद्द्यावर लढली जावी अशी माफक अपेक्षा असते मतदारांची. तर ही लढाई ही वॉटर गटर मीटर ह्याचा दिखावा करण्यात वाया चालली आहे काय असं एक चित्र निर्माण होते. स्थानिक जर उमेदवार नसेल, स्थानिक लोकप्रतिनिधी नसेल तर त्यांचा आवाज विधानसभेत कसा मांडेल हा एक प्रश्न वरळीकर नागरिकांना पडलेला आहे. इथे असणाऱ्या ज्या A+चं जे चित्र तयार केलं जात आहे त्या A+चं सुंदरीकरण नाही तर त्याचं गंभीरतेने एक असा चेहरा तयार
तयार केलं आहे की सुंदरीकरण वगैरे आपल्या बाजूलाच आपण जर वॉकेबल डिस्टन्सवर गेलात ना, इथे एक ललित कला भवन म्हणून मोठं हे आहे जे PWDच्या अंडर आहे. तिथे आहे ना, तुम्ही जर फोकस केलं तर पाहाल की जर सुंदरीकरण झालं आहे तर मग ललित कला भवन जे कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी निर्माण केलेले एक सांस्कृतिक केंद्र आहे, त्या सांस्कृतिक केंद्राची दशा आज काय आहे. आज मैदानासाठी तिथे आपण गांधी मैदान आहे, ललित कला भवनाच्या समोर गांधी मैदान आहे. दर वर्षाला टेंडर काढले जातात. 1-1 करोडचे टेंडर आहेत ना तिथे पास होत जातात. फक्त माती टाकण्यासाठी आहेत ना तिथे गोष्टी होत राहतात, आर्थिक व्यवहार होत जातात. पण सामान्यकारांचा त्या पाणी आहे त्या सर्व गोष्टीसाठी. इथे इतरही प्रश्न आहेत, लोकांच्या घराचे प्रश्न आहेत. वरळीचा सर्वात कळीचा मुद्दा आहे, वरळी बिडीचाळीच्या लोकांना जे आश्वासन देऊन जे 3 वर्षापूर्वी आश्वासन दिलेत आणि ती पूर्ण झाली नाही आहेत. लोकांना विस्थापित केलं जात आहे. ना कुठली सूचना न देता, न विश्वासात न घेता जो केलेली दिशाभूल आहे, जो विश्वासघात आहे, हा येत्या 20 तारखेला लोक मतपेटीमध्ये दाखवतील. इथे असणारा जो कळीचा मुद्दा आहे कोस्टल रोडचा, इथले कोळी बांधव आहेत. ह्या कोळी बांधवांना सतत फसवलं गेलं आहे, त्यांची फसगत झालेली आहे. आज त्यांच्या कोस्टल रोडसाठी आहे ना, त्यांना कोस्टल रोडमुळे त्यांना व्यापारासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी सीमेच्या पलीकडे जावं लागते. ह्यात त्यांची शारीरिक झीज आहे, त्यांच्या वेळेचा अपव्यय आहे आणि इतरही गोष्टी आहेत जे त्यांच्याशी निगडीत आहे. फक्त इथले आमदार सांस्कृतिकदृष्ट्या खूप सबळ आहेत, सांस्कृतिकदृष्ट्या खूप अवेअर आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. पण त्यांची दुःख, त्यांची वेदना ही त्यांच्यापर्यंत पोचली नाही. ते गेल्या 5 वर्षापासून ही समस्त दुःख हे वरळीकर सोसत आहेत. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. अमोलजी, दरवेळेला बऱ्याचदा असं पाहायला मिळालेलं आहे की चांगले उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात, कारण की या ठिकाणी पैशाचा लोभ दिला जातो आणि उमेदवारांना कुठेतरी तिकीट मागे घेण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. आणि यावेळेला या वरळी विधानसभेमध्ये ह्या निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर येणार असं म्हटलं जातं आहे, कारण की हे सगळे उमेदवार आपल्या प्रतिष्ठेची लढाई लढत आहेत. जे मोठे उमेदवार आहेत, आपण जे नावं घेतली मगाशी या ठिकाणी, अमोलजी असं काय होऊ शकतं का आपल्याकडून? काय ही मुळात लढाई आहे ना, वरळीकर नागरिकांसाठी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. आम्ही जनशक्तीसोबत आहोत. आम्ही लोकांच्या वेदना लोकांपर्यंत पोचवल्या आहेत की का आज 5 वर्षाच्या कालावधीत तुम्हाला ह्या सर्व स्ट्रगल का करावा लागलेला आहे. निश्चितच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या धनशक्तीचा जो काय प्रचार आणि प्रसार चालला आहे त्याला आम्ही न झुकता खंबीरपणे लढत देऊ. लोक आमच्यासोबत आहेत, वरळीकर आमच्यासोबत आहे आणि वरळीकरांचा कौल घेऊन आम्ही ह्या मैदानात उतरलेलो आहोत. या वरळीमध्ये आंबेडकरी जनता बऱ्यापैकी सक्रिय आहे, या ठिकाणी अवेअर आहेत. आंबेडकरी आंदोलनं या ठिकाणी झालेले आहेत. स्वतः आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांची न्यूसेन्स व्हॅल्यू महाराष्ट्राला पण माहिती आहे, वरळीला देखील माहिती आहे. नक्कीच ही मतं आपल्याला मिळतील अशी अपेक्षा इतरही लोक धरतात. वंचित बहुजन आघाडीची एक आपली व्हॅल्यू आहे, मुंबईत महाराष्ट्रात आहेच. याचा नेमका फायदा तुम्हाला आणखीन कशा पद्धतीने होणार आहे? सर, आम्ही आहे ना न्यूसेन्स व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी इथे आलेलो नाही आहेत, तर आम्ही खंबीरपणे लढत देण्यासाठी इथे आलो आहोत. निश्चित आम्ही विजयाच्या जवळपास आहोत आणि विजय हा निश्चित असणार आहे, ही खात्री देऊन आम्ही लोकांपर्यंत पोचतो. मी पुन्हा तोच प्रश्न विचारतो आहे की या ठिकाणी पैशाचा महापूर येणार आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब्लिसिटीसाठी पैसे आज तागायत खर्च होत आहेत आणि यापुढे होणार आहेत. फायनान्शियली देखील आपल्याला बळकट राहावं लागतं. तुम्ही याच्यावर कशी मात कराल? सर, वरळीकर मतदार आहे ना ही शून्य आहेत. त्यांना कळतं आहे की गेली 5 वर्षात जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचा बदला या निवडणुकीत ते घेणार आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की वरळीकर मतदार हा योग्य निर्णय घेतील. स्थानिक उमेदवार, स्थानिक प्रतिनिधी ते निवडून देतील आणि मतपेटीतून आहेत ना त्यांना ते त्यांचं उत्तर देतील की धनशक्तीने किती जोर लावला तर विजय हा जनशक्तीचा होईल. याची पूर्ण खात्री वंचित बहुजन आघाडीला आहे. मी उमेदवार म्हणून
ह्याबाबत खात्री बाळगतो की लोक अशा कुठल्याही भूलथापाला बळी पडणार नाही आहेत, कारण का त्यांनी पाहिलेला जो स्ट्रगल आहे, आज जो काय लोकांमध्ये असणारा विद्रोह आहे, हा मी स्थानिक पातळीवर पाहतो आहे, ग्राउंड रिपोर्ट घेतो आहे, त्यांच्या बाबतीत होणाऱ्या ज्या चर्चा आहेत त्याचं आकलन करतो आहे, आणि त्यात ह्या सर्व गोष्टी होत आहेत की आज तुम्ही जर पैशाच्या जोरावर आज मतं मागण्यासाठी आला आहात, तुम्ही म्हणजे त्या मिरवणुकी ज्या काय मिरवणुकी निघाल्या ज्या नामांकन अर्जाच्या वेळेस, त्यावेळेसच्या ज्या मिरवणुका आहेत ना, ह्या धनशक्तीच्या जोरावरच आलेल्या आहेत, जनशक्तीच्या जोरावर आलेल्या नाही आहेत. लक्षात, ह्या वरळीकर शून्य आहेत. वरळीकर योग्य तो निर्णय घेतील आणि स्थानिक उमेदवाराला ते कौल देतील, ही निश्चित आशा आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. आपण स्थानिक म्हणता, आपणही स्थानिक आहात असं म्हणताय, तर तुम्ही नेमकं राहता कुठे हे देखील सांगा आमच्या प्रेक्षकांना, ह्या वरळीकरांना सांगा. मी वरळी सासमेरा मार्ग म्हणजे सासमेरा टेक्स्टाईल कॉलेज आहे, त्याच्या बाजूलाच प्रेरणा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे. त्या प्रेरणा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रिहॅब बिल्डिंगमध्ये राहतो. अशा ह्या मोठ्या या प्रतिष्ठेच्या या वरळी विधानसभेत आपण पार्टिसिपेट झालात किंवा आपण एक धाडस दाखवलेलं आहे, काय बॅकग्राऊंड आहे तुमचं ते पण सांगा लोकांना. काय आहे की 21 महिने जेलमध्ये राहणाऱ्या, आणीबाणीच्या काळात 21 महिने जेलमध्ये राहणाऱ्या, तुरुंगवास भोगणाऱ्या वडिलांचा वारसा माझ्यासोबत आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलनापासून सक्रिय विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेतलेला मी आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात भारी बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तळागाळातला प्रश्न घेऊन आम्ही भांडत आलो आहोत. आम्ही आंदोलनं केली आहेत, आम्ही निदर्शनं केली आहेत. जे विषमतावादी विचारसरणी आहेत, त्या विषमतावादी विचारसरणीबाबत आमचा लढा हा कायमच राहिलेला आहे. इथले अल्पसंख्याक, इथे ज्यांचा आवाज संसदेपर्यंत पोचत नाही, विधानसभेपर्यंत पोचत नाही, त्यांचा आवाज बनण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने सतत केलेलं आहे. आम्ही सर्वसामान्यातल्या घरातल्या कुटुंबातल्या लोकांना नेतृत्व दिलं आहे, प्रतिनिधित्व दिलं आहे. हे बाळासाहेबांचं धोरण आहे आणि त्या रूपात मी आज तुमच्यासमोर आज उमेदवारी दाखल केली. एक मोठं उदाहरण आहे की तळागाळातला सामान्य चेहरा असणारा तरुण मुलगा आज प्रस्थापितांसमोर लढण्यासाठी बाळासाहेबांनी विश्वास दाखवला आहे. हा विश्वास ह्याचं द्योतक आहे की वंचित बहुजन आघाडी भविष्यात या सर्व प्रस्थापित पक्षाला आपली जागा दाखवेल. वरळीतील कुठल्या आंदोलनामध्ये यापूर्वी कधी तुम्ही दिसला नाहीत? 2016 पासून आहे ना, वरळी बीडी साईच्या ज्या प्रश्नावर आहे वंचित बहुजन आघाडी सातत्याने काम करत आहे आणि त्यावर मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझा एक खारीचा वाटा आहे. तुम्हालाच लोक का निवडून देतील? तुमच्यात अशी काय खासियत आहे? तुम्ही काय सांगाल की मला मतं द्या म्हणून किंवा आम्हाला निवडून द्या, याचं काहीतरी विशेष कारण तरी सांगाल ना. काय की नुसतं निवडून येणं हे माझा हेतू नाही आहे. मला विधानसभेचे जे प्रश्न विचारले जात आहेत, विधानसभेत जे प्रश्न विचारले जातात, विधायक कसं असावे, आर्थिक वित्त विधायक कसं असतं, सामान्य विधायक कसं असतं, LAQ काय आहे, ह्याबाबतची जाण आहे. मी समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्याकारणाने माझ्या अभ्यासात आलेला आहे आणि मी प्रशिक्षित म्हणजे बाळासाहेबांचा कार्यकर्ता असल्याकारणाने मी प्रशिक्षित आहे. मला ह्याबाबतची पूर्णतः जाण आहे की प्रश्न कसं विचारले जातात. काल परवाचं एक उदाहरण देतो सर मी, की एक वक्फ बोर्डाचा आहे ना एक मोठा निर्णय घडणार होता विधानसभेत आहे ना, संख्याबळावर तो निर्णय घडणार होता. जे आज आरक्षणाच्या नावावर मतं मागतायत त्यांनी वॉकआउट केलं आणि ते बाहेर पडले. हा दृष्टिकोन बदलायचा आहे सर. लक्षात, आम्ही म्हणतो की जर तुम्ही सर्वसामान्यांचा प्रश्न घेऊन जर संसदेत बसताय तर त्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबत पण तुम्ही तेवढं सजग असणं गरजेचं आहे. नुसतं मतांसाठी तुम्ही तर जोगवा मागताय, त्याचं रूपांतर विधानसभेत ॲमेंडमेंटमध्ये झालं पाहिजे आणि ते होताना दिसत नाही आहे सर. या वरळी विधानसभेचे आपण अभ्यासक आहात,
माझा प्रश्न आहे, अभ्यासक आहात, अभ्यास आहे तुम्हाला, नक्कीच. मला सांगा की किती वॉर्ड आहेत आपल्या ह्या वरळी विधानसभेत? आपले 6 वॉर्ड आहेत सर. या वॉर्डमध्ये काय काय प्रश्न आहेत सांगू शकाल तुम्ही? हो, सर. सध्या प्रलंबित मोठे प्रश्न काय आहेत सांगा. मोठे प्रश्न की 10, 20, 25 वर्ष आहेत ना, इथे विकासकाच्या नावाने जे लोक आणली गेलेली आहेत ते सत्ताधाऱ्यांकडून आणलेली आहेत, इथे असणाऱ्या सत्ता भोगणाऱ्या लोकांकडून आलेली आहेत आणि 20, 25 वर्ष आहे ना लोकांना नागवलं गेलेले आहेत. आज तुम्ही इथल्या झोपडपट्टीचा जो प्रश्न विचारला गेलात ना, तर लोक आजही त्याच्या दयनीय अवस्थेत राहत आहेत आणि कोणाचंच तिथे लक्ष नाही. लोकप्रतिनिधींना इथल्या खासदारांना जर फोन केलात ना, स्थानिकांचा अनुभव आहे, मी माझं सांगत नाही, स्थानिकांनी मला जो विश्वास दिला आहे त्याबद्दल मी सांगतो की इथल्या लोकसभेच्या अरविंद सावंतांना जर फोन केला ना, तर अरविंद सावंत म्हणतात की हे झोपडपट्टीचा प्रश्न हा माझा नाही आहे, मी संसदेत मांडणं करणार आहे. विधानसभेतले जे लोकप्रतिनिधी आहेत, युवराज आहेत, त्यांना जर लोक गेली तर लोकांना ते मातोश्रीवर बोलवून घेतात, त्यांचं बोलवण करतात आणि जो तो हा प्रश्न तो आहेच आहे. मग ही विकासधारजीन लोक आहेत, या विकासधारजीन लोकांसंदर्भातलं जर ठामपणे कोण जर उभं राहत असेल तर त्याला लोक स्वीकारतील. पण आता राहिला इथल्या बेडी जाईचा जो प्रश्न आहे, पोलिसांचा प्रश्न आहे, या पोलिसांच्या वसाहतीचा प्रश्न 27 ऑक्टोंबरला एक आहे ना सूचना निघाली, एक निर्णय झाला की पोलीस वसाहतीच्या लोकांनाही इथे समाविष्ट करून घ्या, वरी बीडीचा. तर त्यानंतरच विदिन 2 तासांनंतर आहे ना अशाच प्रकारचा एक आदेश आला की ह्या विषयावर समिती गठीत व्हावी. म्हणजे एकीकडे तुम्ही निर्णय घ्यायचा आणि तुमच्याच निर्णयावर तुम्ही समिती गठीत करायची. ही फसवणूक पोलीस कुटुंबाची आहे. या पोलीस कुटुंबाचा उत्तर हे मतपेटीतून यांना मिळणार आहे. अमोलजी, एक प्रश्न की आपल्याच या वंचित बहुजन आघाडीचे एक कार्यकर्ते होते मनोज मर्चंडे म्हणून, आताच ह्या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी हा वरळीतील आपल्या ह्या पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत असं ते म्हणाले आणि इथले त्यांचे कुठले सिनियर प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होतो आहे. तर ही कुठेतरी पोकळी निर्माण होणार आहे का? कारण की जाताना ते बरेच कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत अशी माहिती मिळते. बघा, मनोज मर्चंडे यांच्या जाण्याने वंचित बहुजन आघाडीला नुकसान होईल किंवा नाही होणार, हा पक्षांतर्गत जो काय हे आहे तो आहे की ज्या अडचणी आहेत. व्यक्तिशः तुम्ही मला म्हणालात ना, तर मनोज मर्चंडे माझे चांगले मित्र आहेत, मला त्यांनी सदिच्छाही दिल्यात आणि मी त्यांच्या सूचनाही ऐकल्यात आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण आहेत. आता जरी ते वंचित बहुजन आघाडीत नसतील तर माझ्यासाठी ते एक मतदार आहेत, मी त्यांच्याकडे मतदारप्रमाणे मागणी करू शकतो. शेवटचा प्रश्न अमोलजी, प्रकाशजी आंबेडकरांची, बाळासाहेबांची वरळीत सभा होणार आहे का आपल्यासाठी? असं काय नियोजन आहे का? की जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की बाळासाहेबांची एक सभा वरळीत व्हावी आणि आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितच त्याचा सकारात्मक सर देतील. कारण का त्यांचं जर व्यस्त शेड्यूल आहेत, पूर्ण महाराष्ट्रावर त्यांना जायचं आहे, तर त्या कारणाने आम्ही प्रयत्नशील आहोत की त्यांची एक सभा वरळीकडे मिळावी म्हणून. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. आणखीन काय सांगाल आपण अमोलजी? सर आहे ना, इथले आहे ना महत्त्वाचा जो मुद्दा आहे की शिक्षण, आरोग्य आणि रोजगार. मी शिक्षणाकडे जरा सविस्तर बोलण्याची तुमच्याकडून परवानगी मागतो की शिक्षण हा असा विषय आहे की वरळी परिसरातली जो 18 आणि 30 पिनकोड असणारा जो हे आहे, इथे आम्हाला शिक्षणासाठी जर कॉन्व्हेंटमध्ये मुलांना चांगलं उच्च शिक्षणासाठी पाठवायचं असेल तर इतर विभागाकडे आम्हाला आशाळभूतपणे पाहावं लागतं. त्यांच्या लिस्टमध्ये आमचं नाव येण्यासाठी बरेचसे असे विभाग आहेत वरळीतले की त्यांना ब्लॅकलिस्टेड केलेले आहेत की त्यांना प्रवेश मिळत नाही आहे. हा स्ट्रगल आहे, म्हणजे हा कुटुंबाचा स्ट्रगल आहे. इथे आहे ना राज्य शासनाचे 2 हॉस्पिटल आहेत, पण अपुऱ्या सोयीसुविधामुळे आहेत ना ती हॉस्पिटल ही चांगल्या दर्जाने चालत नाही आहेत. लोकांना हॉस्पिटलसाठी, आरोग्यासाठी
महानगरपालिकेचे जे केम हॉस्पिटल आहे ते आमच्या विभागात लांब आहे. त्यांना प्रवासात जेवढी लोकं मरत नाही आहेत ना मरत आहेत ना तेवढी आरोग्याच्या म्हणजे उपाययोजना करण्यापेक्षा जास्त लोक हे प्रवासात जात आहेत, यांचं निधन होते. परत आता राहिला प्रश्न आपला शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचा. हे कॉर्पोरेट हब आहे. वरळी आणि आसपास लोअर परेल वरळी ह्या भागात त्यांना कॉर्पोरेट कंपनीज आहेत. फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे की इथे जे भूमिपुत्र आहेत, इथे जे वरळीकर मुलं आहेत जे रोजगारासाठी आज स्ट्रगल करत आहेत, अंधेरी, मालाड, बोरिवली, दहिसर, नवी मुंबई या भागापर्यंत जात आहेत. ह्यांचं आहे ना एवढं स्ट्रगल होत आहे ना सर, नुसती शारीरिक झीज नाही आहे लक्षात, त्यांच्या आर्थिक व्यवहार गणितही बिघडते. प्रवासात जेवढा खर्च करावा लागतो आहे, आर्थिक झीज होत आहे, शारीरिक झीज तर होतेच आहे. इथे असणारे तरुण मुलं त्यांना आज वेगवेगळ्या डिझीजचा सामना करावा लागतो आहे आरोग्यासंबंधी. की हार्टमध्ये तुम्ही सर्वे करा सर की इथे हार्ट डिझीजमुळे मृत्युमुखी पडणारे तरुण यांची संख्या खूप जास्त आहे. की का होतं आहे, ह्या प्रवासात आहेत ना त्यांना ह्या स्ट्रगल करावं लागतं आहे. जर इथे रोजगार उपलब्ध, आपण रोजगार मेळावे खूप पाहिलेत. विद्यार्थी दशेपासून मी आज पाहतोय की विविध पक्षाचे रोजगार मेळावे होत आहेत, पण त्याचं फलित काय मी आजतागायत मला सापडलेलं नाही आहे. त्या रोजगार मेळाव्यानंतर कोणाला रोजगार मिळालेत की नाही. कारण का इथे जे कॉर्पोरेट हब आहे, तर कॉर्पोरेट हबमध्ये इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले तर त्यांचं जे वित्त हानी होते, ज्यांचं शारीरिक हानी होते ती वाचू शकते, कुटुंबाला ते जास्त वेळ देऊ शकतील. अशा प्रकारचे हे 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्या निवडणुकीचे. पण लोकप्रतिनिधी त्याच्याकडे का गांभीर्याने पाहत नाहीत, हा मुळातला प्रश्न आहे. अमोलजी, नक्कीच आपली माहिती ह्या वरळीकरांपर्यंत नक्कीच पोचणार आहे. तत्पूर्वी या विधानसभेच्या आम्ही हे सगळं साऊथ मुंबईतील कव्हरेज करत असताना एकापेक्षा एक घमेंडखोर उमेदवार देखील बघतो आहे. त्यांच्या इंटरव्ह्यूज पण आम्ही चालवतो आहे. नाही असं नाही, तुम्ही साध्या स्वभावाचे, डाऊन टू अर्थ अशा व्यक्तिमत्व वाटता. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.